नमस्कार मंडळींनो, आपलं अमृत मराठी कथा या भक्तिमय प्रवासात मनःपूर्वक स्वागत. आज आपण एकत्र अनुभवणार आहोत भक्तिभावाने समर्पित मार्गशीर्ष महिन्याचं दिव्य महात्म्य आणि त्यातील प्रेरणादायी कथा. भारतीय पंचांगात मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना येतो कार्तिकानंतर आणि माघाच्या आधी, म्हणजेच हिवाळ्याच्या सुरुवातीचा काळ. हा महिना आहे मनाला शुद्ध करण्याचा, सद्भावाने देवाची आठवण करण्याचा आणि प्रत्येक कर्मात भक्ती शोधण्याचा. शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्ती, साधना, आत्मशांतीचा, समृद्धी आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या काळ मानल्या जाते. या महिन्यात आपण काय करावं, दिवसाची सुरुवात कशी करावी आणि भक्तांना आलेले दैवी अनुभव, हे सगळं आज जाणून घेऊ. स्वतः भगवान श्रीकृष्णाने ज्याला माझा अत्यंत प्रिय महिना असं गौरवान्वित केलं, तो महिना म्हणजे मार्गशीर्ष. असे मानले जाते की या महिन्यात केलेले व्रत, जप, तप, दान हे इतर महिन्यांच्या तुलनेत कोट्यावधी पटीने अधिक पुण्य देतात. या संपूर्ण महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची आणि भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मी पूजा केल्यास लवकर फळ मिळते. या महिन्यात तुळशीची विशेष पूजा करावी आणि शंखाची पूजा केल्यास लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते. केवळ या महिन्याचे महात्म्य श्रवण केल्यास घर बसल्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान आणि दानाचे पुण्य प्राप्त होते. तर कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका, तिचा सार तुम्हाला नक्की जाणवेल. चला तर मग वळूया कथेच्या दिशेने. आज आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील दिव्य संवाद, ज्यात स्वयं श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याचे महात्म्य सांगतात. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाचं मन संभ्रमात अडकलेलं होतं. त्याच्या मनात युद्ध, धर्म आणि कर्तव्य या सगळ्यांचा गोंधळ चालू होता. त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण हळुवारपणे हसले. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आजही जगाला मार्ग दाखवतात. श्रीकृष्ण शांत, गूढ आवाजात: अर्जुना, तू भ्रमित झालास, कारण तुला कर्तव्याचं आणि भक्तीचं खरं स्वरूप ठाऊक नाही. जगात प्रत्येक गोष्ट काळानुसार बदलते, पण धर्म आणि श्रद्धा कधीच नष्ट होत नाही. अर्जुन म्हणाला, माधवा, हे प्रभू, तू सांगितलेले हे सर्व सत्य आहे, पण मला एक गोष्ट सांग. तू नेहमी म्हणतोस, मी सर्वात श्रेष्ठ रूपात प्रत्येक गोष्टीत प्रकट आहे. मग सांग ना, महिन्यांमध्ये तू कोणत्या महिन्यात असतोस? श्रीकृष्ण हसले आणि त्यांचं मुखकमल तेजाने उजळले. ते म्हणाले, अर्जुना, तुझा प्रश्न फार सुंदर आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष हा महिना आहे. मार्गशीर्ष महिना माझा अत्यंत प्रिय आहे. अर्जुन थोडासा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, प्रभो, मार्गशीर्ष या नावाचाही काही अर्थ आहे का? श्रीकृष्ण म्हणाले, हो अर्जुना, मार्ग म्हणजे धर्माचा मार्ग आणि शीर्ष म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणजेच सर्वश्रेष्ठ मार्ग दाखवणारा महिना. या महिन्यात जो मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवतो, त्याला मी स्वतः मार्गदर्शन करतो. अर्जुन विस्मयचकित झाला. त्याच्या डोळ्यात तेज झळकले. त्याने नम्रतेने विचारले, हे केशवा, मार्गशीर्ष महिना एवढा विशेष का आहे? त्या महिन्याचं महत्त्व तू स्वतः का घेतलंस? इतका प्रिय का आहे तुला हा महिना? श्रीकृष्ण स्मित हास्याने म्हणाले, अर्जुना, मार्गशीर्ष महिना म्हणजे श्रद्धेचा महिना. या काळात निसर्ग शांत होतो, मन स्थिर होतं आणि जीव आपल्या अंतर्मनाशी संवाद साधतो. या महिन्यात जो भक्त सत्य, श्रद्धा आणि दया या मार्गावर चालतो, तो मला थेट अनुभवतो. या महिन्यात केलेलं प्रत्येक कर्म, मग ते दान असो, जप असो किंवा ध्यान, त्याचं फळ अनंत पटीने वाढतं. कारण हा महिना मी स्वतः आहे अर्जुना. मार्गशीर्ष हा केवळ काळ नाही, तर तो माझा प्रवेशद्वार आहे. वर्षभरातील सर्व महिने हे माझ्याच ऊर्जेचे अंश आहेत.
पण मार्गशीर्षामध्ये माझी योगमाया शक्ती विशेषतः कार्यरत असते. अर्जुन भावविवश होऊन म्हणाला, प्रभू, म्हणजे जर मी या महिन्यात भक्ती केली, मन शुद्ध ठेवलं आणि सत्याचं पालन केलं, तर तू माझ्याजवळ असशील? श्रीकृष्ण म्हणाले, हो अर्जुना, जो या काळात अहंकाराचा त्याग करून नम्रतेने पूजा करतो, जो लक्ष्मी आणि विष्णूच्या आराधनेत मन लावतो, त्याच्या घरात दारिद्र्य कधीच येत नाही. लक्ष्मी ही माझी शक्ती आहे. ज्या घरात श्रद्धा आहे तिथे स्वतः ती येते. अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, हे प्रभू, मी युद्धात सर्व जिंकलं, पण आतली शांतता मात्र हरवली होती. आज जाणवलं, खरी जिंक म्हणजे स्वतःवर जिंक. श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, बरोबर अर्जुना, जो स्वतःला जिंकतो त्याला मी माझ्या अंतःकरणात स्थान देतो, आणि जो मनापासून माझे स्मरण करतो त्याच्यासाठी मी प्रत्येक क्षणी उपस्थित असतो. मंडळींनो, ही कथा फक्त अर्जुनाची नाही, ही आपलीही सुद्धा आहे. आपणही जीवनात कितीदा अस्वस्थ होतो, मन हरवतं, पण देवाकडे नजरेने बघायला विसरतो. श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, मी सोन्याच्या मंदिरात नाही, मी त्या हृदयात आहे, जिथे प्रेम आणि शांतता आहे. हा मार्गशीर्ष महिना म्हणजे तो काळ जेव्हा आपल्याला पुन्हा एकदा थांबून स्वतःकडे बघायचं असतं, आपल्या आतला देव पुन्हा जागवायचा असतो. अर्जुन शेवटी नमस्कार करून म्हणाला, हे केशवा, आजपासून मी या महिन्यात दररोज तुझं स्मरण करीन. माझं मन, माझं कर्म आणि माझं प्रेम तुझ्या चरणी अर्पण करीन. श्रीकृष्ण स्मित हास्याने म्हणाले, अर्जुना, लक्षात ठेव, भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, ती मनाची अवस्था आहे. या मार्गशीर्ष महिन्यात जो प्रेमाने जगतो त्याचं मी सदैव रक्षण करतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद संपला. पण त्या दिवशी प्रभूंचे शब्द संपूर्ण जगभर पसरले. काळ पुढे सरकला आणि अनेक युगानंतरही लोकांना या मार्गशीर्ष महिन्याचं दैवी तेज आजही अनुभवायला मिळतं. एका छोट्या शांत गावात गंगाबाई नावाची एक वृद्ध, साधी स्त्री राहत होती. वयाने वाकली होती, पण मन मात्र भक्तीने सरळ आणि तेजस्वी. पतीच्या मृत्यूनंतर तिचं आयुष्य एकाकी झालं होतं. मुलं शहरात कामाला जाऊन स्वतःच्या संसारात गुंतली होती. कधी फोन, कधी विचारपूस, पण आईची ऊब त्यांच्या संसारात हरवली होती. गंगाबाई मात्र राग न करता, दुःख न मानिता, देवाच्या नामावर समाधान मानत जगत होती. एके दिवशी ती गावच्या मंदिरात गेली. तेव्हा पुजारी म्हणाला, आई, आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय. रोज तुळशीमाळा घाला, नामस्मरण करा. गंगाबाई शांतपणे हसली. बाबा, देवालाच विसरलं तर जगण्यात अर्थ काय? त्या दिवसापासून ती रोज पहाटे उठायची, विहिरीतून थंड पाणी काढून स्नान करायची, घरासमोर लहानसा दीप प्रज्वलित करायची आणि हळूवार मधुर आवाजात म्हणायची, ओम नमो भगवते वासुदेवाय. जणू त्या जपात तिचं संपूर्ण आयुष्य विरघळून स्वच्छ होत होतं. दिवस जात होते. घरात पैशाची कमतरता होती. शरीर वृद्ध झालं होतं, पण मनात विश्वास होता. एका रात्री गंगाबाई शांत झोपली. आकाशात चंद्र उजळून निघाला होता आणि अचानक तिला तेजस्वी प्रकाश दिसला. तिच्या समोर भगवान श्रीकृष्ण उभे. काळ्या मेघासारखी मुद्रा, मोरपंखी मुकुट, ओठांवर मंद हास्य. कृष्ण प्रेमळ स्वरात म्हणाले, गंगाबाई, तू मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध मनाने जप केला आहेस. तू काही मागितलं नसलं तरी भक्ती कधी रिकाम्या हाताने जात नाही. तो म्हणताच गंगाबाईचे डोळे पाणावले. नाथा, मला काही नको, फक्त तुमचं स्मरण राहू दे. कृष्ण प्रेमाने हसले. तुझ्या घरात अन्न कधी संपणार नाही, कारण तू अन्न मागितलं नाही, तू प्रेम दिलं, आणि ते अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांची माणसं तिच्या घराच्या दाराशी येऊ लागली. कोणी धान्य घेऊन, आई, मला स्वप्न पडलं, तुला हे द्यायचं आहे. कोणी फळं आणून, गंगाबाई, तुझ्या घरचं देवस्थान खूप उजळलेलं दिसतं.
कोणी वस्त्र घेऊन, आई, तू सर्वांना आशीर्वाद दे, हे तुझ्यासाठी. गंगाबाई आश्चर्यचकित झाली. तिने काही मागितलं नव्हतं, कोणी तिला सांगितलं नव्हतं. देव स्वतः गावकऱ्यांच्या रूपात आला होता. त्याच संध्याकाळी तिच्या मुलाचा फोन आला. आई, पैसे पाठवतो. तू नीट आहेस ना? गंगाबाई शांतपणे उत्तरली, मी खूप चांगली आहे बाबा. इथे देव माझी खूप काळजी घेतो. तिने सांगितलं नाही की तिच्या घरातल्या भांड्यात आता अन्न संपतच नाही. सांगितलं नाही की लोक स्वतः येऊन मदत करत आहेत. फक्त देवाच्या वेळेवर विश्वास ठेवला. भक्ती म्हणजे मागणं नाही. भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम. जो काही न मागता देवाचं नाम घेतो, देव त्याच्या आयुष्याला भरभरून देतो. मार्गशीर्ष महिना हा देवाला प्रिय आहे, कारण या महिन्यात मन शुद्ध करायचं असतं. भक्ती मनाने करायची असते, अटींनी नाही. ही होती श्रीकृष्ण आणि अर्जुनातील दिव्य शिकवण. कर्म, ज्ञान आणि भक्तीने मार्गशीर्ष महिना कसा पवित्र ठरतो हे आपण अनुभवले. आजच्या मार्गशीर्ष विशेष कथेत आपण भक्तीचं खरं रहस्य जाणून घेणार आहोत. लोक उपवास करतात, दान करतात, पूजा करतात, पण खरी भक्ती म्हणजे नेमकी काय? हा प्रश्न स्वतः रुक्मिणीने कृष्णाला विचारला होता. चला ऐकूया त्या दिव्य संवादातून मिळालेली शिकवण. द्वारकेत मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. राजप्रासादात लोक पूजा, दान, व्रत याबद्दल चर्चा करत आहेत. रुक्मिणी शांतपणे कृष्णाला पाहत बसते आणि विचारते, नाथ, लोक या महिन्यात कठोर व्रते करतात, उपवास करतात, काहींना दान करतात. हे सर्व महत्वाचं आहे हे मला समजतं, पण खरी भक्ती नेमकी कोणती? भक्ती म्हणजे नेमकं काय? कृष्ण मंदस्मित करत उत्तर देतात, रुक्मिणी, भक्ती उपवासात नाही, भक्ती उपयोगात आहे. फक्त देवासाठी उपाशी राहण्यात पुण्य नाही, पण एखाद्या भुकेल्याला खाऊ घातलं तोच सर्वात मोठा उपास. रुक्मिणी आश्चर्याने विचारते, म्हणजे? नाथ, रोज देवाला काहीतरी वाहण्यासाठी फुले नसली, तर आपण एखाद्याला आनंद दिला तर तेच माझं पुष्पांजली? कृष्ण कोमलतेने म्हणतात, हो रुक्मिणी, भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही. भक्ती म्हणजे हृदय उघडणं. या महिन्यातील खरं पूजन म्हणजे मनातील कटुता सोडणं, कुणाला दुःख न देणं, आणि शक्य असेल तर एखाद्याला मदत करणं. थोडा विराम घेत कृष्ण पुढे म्हणतात, देवाला काही देण्यापूर्वी आपण एखाद्याला हसू दिलं, समजून घेतलं, सावरलं, तेच सर्वात मोठं दान. चल रुक्मिणी, आज मी तुला माझ्या एका अशा भक्ताची कथा सांगतो, ज्याच्याकडे होतं कमी, पण दिलं त्यानं सर्वस्व. एका शांत गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या छोट्याशा घरात चुलीजवळ त्याची पत्नी कणिक चाळत बसली होती. हातातल्या भांड्याकडे बघत ती विचार करत होती, फक्त 2 मूठ कणिक उरली आहे. घरात अन्नाचा सुगंध नव्हता, फक्त भुकेचं शांत दुःख. तरीही आज मार्गशीर्षाचा उपवास असल्याने त्याच्या मनात भक्तीचा उजेड होताच. इतक्यात तरी काय नैवेद्य करू आपण? ती हळूच म्हणाली. पण ब्राह्मण शांतपणे हसत म्हणाला, देवाला अन्न नव्हे, भावना हवी. या थोड्याशा कणकेनेही आपण त्याला प्रेमाने नैवेद्य देऊ. त्याने ती कणिक जपून मळली. अगदी छोटंसं पण मनापासून केलेले नैवेद्य तयार झालं. दोघे देवापुढे बसले, डोळे मिटले, आणि त्यांनी प्रेमाने अर्पण केलं. अचानक दार ठोठावलं. दार उघडलं तर एक साधा, थकलेला अतिथी उभा राहिला. भूक लागली आहे, थोडं अन्न मिळेल का? त्याचा आवाज शांत होता. पत्नी थोडा क्षण थबकली. नैवेद्य देवासाठी ठेवलं होतं, पण तिच्या डोळ्यात एक समज चमकली, अतिथी म्हणजे देवच. तिने थोडा पण पवित्र असा तो अतिथी त्या अतिथीला दिला. अतिथी शांतपणे बसला. त्याने प्रत्येक घास जणू भक्तिभावाने स्वीकारला आणि हसत हसत खाऊन घेतला. भोजन संपताच तो उठला. क्षणभर ब्राह्मण स्त्रीकडे पाहत राहिला आणि अचानक जसा आला तसेच नजरेआड झाला, जणू वारा नेला. क्षणभर दोघांचं लक्ष चुलीकडे गेलं आणि चमत्कार झाला.
रिकामं भांडं भरभरून धान्याने भरले. धान्याचे पोते स्वतःच भरू लागले. घरात सुवास पसरला. समृद्धीचा, कृपेचा, भाग्याचा. ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आले. आपण देवाला देत नव्हतो. आपण देवाला अर्पण केलेलं देवानेच आपल्याकडून स्वीकारलं. पत्नी हसत म्हणाली, नैवेद्य लहान होतं, भावना मोठ्या होत्या, म्हणूनच कणिक सोनं झाली. आपण नेहमी देवाकडे काही ना काही मागतो. सुख, पैसा, प्रेम, आरोग्य, नोकरी. पण एखादा भक्त काहीही का मागत नाही? तर त्याच्या भक्तीचं मूल्य काय असतं? ही कथा आपल्याला सुंदर उत्तर देऊन जाईल. तर चला सुरू करूया आजची कथा. आपण देवाकडे नेहमी काहीतरी मागत असतो, पण जो काहीच मागत नाही, अशा भक्ताचे मूल्य काय? आजची कथा आपल्याला हे अद्भुत उत्तर देईल. मार्गशीर्षाचा शुभ महिना सुरू झाला होता. वृंदावनातील श्रीकृष्ण मंदिरात सकाळची प्रसन्नता पसरली होती. थोड्याच वेळात गोपिका नव्या उत्साहाने मंदिरात येऊ लागल्या. पहिली गोपिका म्हणाली, अगं, आज लवकर निघाले नाही तर रांग लागेल. दुसरी गोपिका म्हणाली, हो ना, आज तर मार्गशीर्षाची सुरुवात आहे. कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्या धावतीलच. सर्व गोपिका रांगेत बसल्या. हातात फुले, काहींकडे मिठाई, काहींकडे सुगंधी चंदन. कृष्णाच्या प्रतिमेकडे पाहून प्रत्येक गोपिका आपली इच्छा सांगू लागली. पहिली गोपिका म्हणाली, कन्हैया, आमच्या गायी वाढू दे, गोकुळात आमचं नाव व्हावं. दुसरी गोपिका म्हणाली, मुरारी, माझ्या घरात सोन्याची भरभराट होऊ दे, मी तुला सोन्याचा मुकुट अर्पण करेन. तिसरी गोपिका म्हणाली, कृष्णा, मला सुंदर कीर्तन गाता येऊ दे, मी तुझ्यासाठी भव्य कीर्तन करेन. तेवढ्यात एक साधी गोपिका मंदिरात आली. ना हातात फुले, ना काही मिठाई, ना कोणती इच्छा. लोक कुजबुजू लागले, अगं, हिच्याकडे काहीच नाही, ही रिकाम्या हाताने कशी आली? साधी गोपिका म्हणाली, गोविंदा, मी आले, तुझ्याकडे पाहते, थोडा वेळ बसते, बस इतकंच. कृष्ण म्हणाला, तू मला काही मागणार नाहीस? गोपिका स्मितहास्याने म्हणाली, कृष्णा, काही मागायचं म्हणजे तू अपुरा आहेस, असं वाटत नाही का? ती पुढे म्हणाली, ज्याच्याकडे तू आहेस, त्याच्याकडे आधीच सर्व काही आहे, आणि ज्याच्याकडे तू नाहीस, त्याच्याकडे देण्यासाठी तरी काय उरलं? तू माझ्या हृदयात राहा, तुझी आठवण कधीही हरवू देऊ नकोस, बस एवढंच. कृष्ण तिच्याकडे पाहत प्रेमाने म्हणाला, जे मागतात त्यांना मी त्यांच्या इच्छेनुसार देतो, पण जे काहीही मागत नाहीत त्यांना मी स्वतः देतो. कृष्ण म्हणाला, आजपासून तू माझी प्रिय भक्त. तुझी भक्ती लोभावर नाही, विश्वासावर आधारलेली आहे. त्या दिवसापासून तिच्या जीवनात बदल दिसू लागला. तिला अचानक संपत्ती मिळाली नाही, ना सोनं, ना प्रसिद्धी, ना गायी, पण तिच्या चेहऱ्यावर दिव्य तेज दिसू लागलं. जणू तिच्या नजरेतच कृष्ण वास करत होता. ती सतत नामस्मरण करू लागली, कृष्ण, गोपाला, श्रीकृष्ण. लोक तिच्याकडे आकर्षित होऊ लागले. एक गावकरी म्हणाला, अगं, तिच्याजवळ बसलं की मन शांत होतं. दुसरा म्हणाला, ती काही देत नाही, पण तिच्याजवळ बसलं की दुःखच नाहीसं होतं. हे ऐकून गोपिका हळूच म्हणाली, मी काही करत नाही, हे सगळं त्याचंच आहे. एका शांत रात्री ती ध्यानस्थ बसली होती, नाम जपत. तेव्हा अचानक तेज प्रगटले. स्वतः भगवान कृष्ण तिच्या समोर प्रगट झाले. कृष्ण म्हणाला, प्रिय भक्ते, मी तुझ्या जपात आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या हृदयात आहे. गोपिका विस्मयाने म्हणाली, कृष्णा, तू आलास? कृष्ण हसत म्हणाला, मी कुठे गेलो होतो? तू मला कधी सोडलंस का? मी तुझ्या मागणीत नव्हतो, मी तुझ्या विश्वासात होतो. त्या रात्री तिने रूपातील कृष्ण पाहिला, पण आयुष्यभर ती अनुभवातील कृष्ण घेऊन जगली. तिची भक्ती फळली. तिला ना सोनं मिळालं, ना संपत्ती, तिला स्वतः कृष्ण मिळाला. भक्तीची परतफेड वस्तूंनी होत नाही, भक्तीची परतफेड उपस्थिती देऊन होते. जो काहीही मागत नाही त्याच्याकडे देव राहतो, आणि जेव्हा देवच मिळतो तेव्हा बाकीची कुठली गरज राहते. भक्तीचा सर्वोच्च फळ देवाची उपस्थिती. ही साधी गरीब गोपिकेची भक्ती शिकवते. भक्ती म्हणजे देवाकडे मागणं नाही, भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. मार्गशीर्षात इच्छा करणं चुकीचं नाही, पण त्या इच्छा देवावर सोपवणं हेच खरं पुण्य. जो काहीही मागत नाही, देव त्याला कल्पनेपलीकडचा देतो. जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल
तर आमच्या अमृत मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तिमय कथांचा आनंद सतत घेत रहा. आपलं प्रेम आणि साथ आम्हाला पुढे घेऊन जाते. जय श्री कृष्ण.